नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सगळ्यांना काय फक्त 4-5 महिला या जयसवाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयसवाल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 5 महिला बरते बघा समोर। टाळ्या टाळ्या ओके चला समोर। ओके ताई समोर बघा, इकडे 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 वर वर समोर बघायचं ताई, कुदळ मारल्यावर। ओके प्लीज ओके शाळेच्या चला 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 हे सर मोबाईल मागे बोल्याकडे सोसायटी हे इथेच आहे समोर, ह्या घराच्या बॅक साईड डेव्हलप गार्डन डेव्हलप नाव टाकला गायकवाड साहेब, तुम्ही सगळ्यांच्या वतीने साहेबांचं एक स्वागत करा। बाबाभाऊ तायडे, नाभेसर व ब्रह्मगिरी नगर परिसरातील बंधू व भगिनींना, आज या ठिकाणी नुकतेच आता बाबाभाऊने या परिसरात जो विकास झालेला आहे त्या विकासाचा एक पाळाच बाबाभाऊंनी या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे। माननीय प्रदीपजी जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून मी म्हणतो या परिसरात विकासाची गंगा नाही तर विकासाचा महापूर आलेला आहे आणि माननीय जयस्वाल साहेब कधीच निवडणुका समोर ठेवून किंवा आता निवडणूक येत आहे, आता विकास कामं आपण बरेच पुढारी पाहतोय, निवडणुका आल्या का नारळ फोडतात, त्याच वेळेत 10-15 गल्ल्यामध्ये नारळ फोडतात आणि चालले मग पुढच्या निवडणुकीलाच भेटतात ते। परंतु आपले जयस्वाल साहेब असे ते आज या ठिकाणी ब्रह्मगिरी नगर मध्ये जवळपास 35 लाखाचा रोडाचा कामाचा आज भूमिपूजन झालं आणि ताबडतोब कामाची या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आज या कार्यक्रमाला आमचे शहर प्रमुख श्री विश्वनाथजी राजपूत, आमचे उपशहर प्रमुख बाबाजी तायडे आणि या भागातील फार मोठ्या संख्येने जमलेले सर्व माता बंधू भगिनींनी आणि या भागातील नागरिक, कारण की शेवटी काम करत असताना आपण सर्वांनी पूर्वी पाहिलेलं आहे की प्रत्येक याच्यामध्ये आम्ही काम करायचा प्रयत्न 100% करत असतो। आमचे पालकमंत्री असतील त्यांनी मदत केली आम्हाला, या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे खासदार साहेब आहेत त्यांनी मदत केली आणि या माध्यमातून आम्ही खरं पाहिलं तर पहिल्यांदा कोणी येत नव्हतं, आपल्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही। आता शहराचा कुठला भाग राहिला नाही की त्या भागामध्ये तो आमदार जिथं जात नाही। तुम्ही पाहिलं असेल की एक एक गल्ली अशी केली की खरं पाहिलं तर मी तर आनंद आहे, माझ्या मतदारसंघापुरतं बोलतो की एकनाथ शिंदे साहेबांनी मला जेवढी मदत केली
मी जीवनात विसरू शकत नाही. मी त्यांना म्हणलं मला काही दिलं नाही तरी चालेल, पण माझ्यासाठी नाही, पण माझ्या माता बंधू भगिनीसाठी आपण तुम्ही पैसे मला द्या. की लहान लहान मुलं पाण्यामध्ये बसून जेवताय, इतकं वाईट वाटतं. तर माझी विनंती आहे, आणि खरंच सांगतो त्यांनी विनंती मान्य करून इतका पैसा दिला तुम्ही माझ्यावर. चला तुम्ही रोड पाहिले ती म्हणणार. आजही त्या भागामध्ये मी यावेळेस जातो तर तिथल्या कुठल्या तरी बहिणीने मला पाहिला की त्याच्या डोळ्यात पाणी. अरे मला चूक ताई कशाला रडते, आपल्याला शिंदे साहेबांनी एवढे पैसे दिले. म्हणजे सांगायचं उद्देश की लोकांना सुद्धा आमच्यावर एवढा विश्वास आहे, कधी कोणाला खोटं बोलत नाही आणि खोटं बोलून कधी काही काम करत नाही. म्हणून आज या शहरामध्ये आम्ही सर्वच आमचे सर्व पदाधिकारी या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करायला लागले. मी या ठिकाणी बाबा तायडेचाच, त्याचबरोबर आमचे विश्वनाथ राजपूतचाही मनापासून धन्यवाद देईन, कारण की शहराचं पूर्ण काम सांभाळतात. त्याबद्दल आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन. शहरातले राहिलेले थोडे रोड, मी असं म्हणत नाही की 100% झाले, थोडे रोड बाकी आहे. ते रोड सुद्धा या येणाऱ्या मार्चमध्ये शहरात कुठंच मातीचे रोड राहणार नाही, पूर्ण रोड कसे होतील त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करून देणार आहोत. आज या ठिकाणी बाबा तायडेंनी एक चांगला कार्यक्रम ठेवला, त्यांनी बोलवलं, त्याबद्दल त्यांच्या आणि या भागातील सर्व नागरिकांचा मनापासून धन्यवाद मानतो. कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला तुमच्या नेतृत्वामध्ये, कारण की शेवटी ज्यांना लोकांना त्यांना आनंद वाटला, बाबा तायडेच्या माध्यमातून त्यांनी सर्व पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आपण सुद्धा या पक्षामध्ये काम करावं. त्या माध्यमातून त्या सर्व लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला. मी त्यांचंही मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये आपण सर्व एकत्र बसून चांगलं काम या शहरासाठी आपण सातत्याने करत राहू, असं या ठिकाणी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधील संपूर्ण परिसराचा विकासाची गंगा, विकासाची लाट, विकासाची सुनामी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात, नेतृत्वात आणि त्यांनी जे भरघोस निधी आमच्या लाडके आमदार, कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या शब्दाला मान देऊन जे आमच्या परिसराला भरघोस निधी देत आहेत, त्यानंतर आमच्या पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वात आमच्या परिसराला जे निधी मिळत आहेत, निश्चित त्यामुळे आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 3 मधील सगळ्या परिसराचं डेव्हलपमेंट अतिशय झपाट्याने होत आहेत. आणि नागरिक, युवा, आज बघा तुम्ही, आज कार्यक्रम होता रस्त्याचे भूमिपूजन आणि रस्त्याचा, या प्रसंगी शेकडो परिसरातील युवकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये. त्याचबरोबर महिलांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य आता नागरिकांना कळून चुकलेलं आहे की एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक विकासाची एक लाट आणलेली, एक सुनामी आणलेली, आणि त्या माध्यमातून मग त्यांनी ज्या योजना आणल्या आणि ज्या प्रकारचे ते म्हणजे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात करतात, त्यामुळेच आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वामुळे, आदरणीय कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मागील 1 वर्षापासून आम्ही जे जानेवारीमध्ये जे प्रवेश केला होता साहेबांच्या नेतृत्वात, आणि त्यांनी आम्हाला जो न्याय दिला आणि या प्रभागाचा मध्य विधानसभेचे जे मला नेतृत्व दिलं साहेबांनी, निश्चित त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण प्रभागाची विकास कामाच्या माध्यमातून एक कायापालट करत आहोत. आणि मला खात्री आहे की उर्वरित राहिलेले जे काही रोड असतील किंवा जे काही कामं असतील ते सुद्धा आम्ही टप्प्याटप्प्याने, म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये रोड असेल, ड्रेनेज असेल, नळ असेल, जलकुंभ असेल. मला सांगताना आनंद होत आहे की आमच्या परिसरामध्ये लोक एका जलकुंभासाठी तरसतात, एका पाण्याच्या टाकीसाठी. आम्हाला 2 जलकुंभ या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि निश्चित हे संपूर्ण एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळे, आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वामुळे, आदरणीय संजय शिरसाट साहेबांच्या नेतृत्वामुळे आणि या विभागाचे जे आमचे पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे, आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 3चे कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेबांमुळे या परिसराचं डेव्हलपमेंट आणि कायापलट होत आहे. आणि प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक महिलांना, प्रत्येक युवकांना, समाज तर सोडूनच द्या, समाजाचा इथे म्हणजे आमच्याकडे ते राजकारणच नाहीये. आम्ही समाजाच्या विपरीत जाऊन काम करतो. ज्याप्रमाणे एकनाथराव शिंदे साहेब आणि आदरणीय आमचे नेते जे आहेत, पालकमंत्री महोदय संजय शिरसाट साहेब आणि जयस्वाल साहेब, आमदार जयस्वाल साहेब जे आम्हाला शिकवत आहेत,
की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही पावलावर पाऊल ठेवून मी व माझे संपूर्ण सहकारी, आमचे सर्व मार्गदर्शक, माता भगिनी, युवक आमच्या ह्या परिसराच्या नेतृत्वासाठी, परिसराच्या विकासासाठी आम्हाला खांद्याला खांदा लावून वेळ देतो. आता बघा, एका दिवसामध्ये म्हणजे काल ठरलं आणि आज लगेच ह्या 35 लाखाच्या रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम एवढा म्हणजे भव्य. आजच्या ह्या कार्यक्रमाला 500 ते 700 म्हणजे एका दिवसामध्ये नागरिक उपस्थित राहतात. हे काही नाही, हे फक्त विकासाच्या माध्यमातून होत आहे. हे काही याला आम्ही भूल थापा देत नाहीये लोकांना. त्यांनी बघतायत नागरिक की गेल्या 40 वर्षापासून हा जो प्रभाग जो विकासापासून कोसो दूर होता धाबे साहेब, तर ह्या परिसराचं झपाट्याने डेव्हलपमेंट होत आहे. पोलीस स्टेशन ह्या परिसरात आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही मागच्या वेळेसच आदरणीय जयस्वाल साहेबांच्या आणि शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराला स्वतंत्र पोलीस ठाणे मिळावं यासाठी हे दिलं होतं. एवढंच म्हणजे एवढ्या झपाट्याने आमच्या परिसराचा विकास होतो. याच्या पुढे जाऊन आमच्या जे आंबेडकर चौकापासून ते माता रमाई चौकापर्यंत रस्त्याला खूप कोंडी होत होती. आता जर मी मागणी करतोय, आयुक्तांना मागणी केली की त्या ठिकाणी अतिक्रमण काढा आणि रहदारी पेठनगर असेल व संपूर्ण परिसरासाठी हे काढा. आणि 2 महिन्यापासून मी मागणी केली आणि संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येत होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की याच्यानंतर तुमची बारी येईल. परंतु मी स्वतःहून, माझं तिथे जुनं घर होतं डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये, त्या ठिकाणी 15 फूट अतिक्रमण मी परवाच्या दिवशीच माझ्या स्वहाताने काढलं की बाबा उद्या असं नाही झालं पाहिजे की बाबा तरी दुसऱ्यांच्यासाठी सांगतायत की रस्ते मोकळे करा आणि स्वतः अतिक्रमण ठेवून दिलं. त्यामुळे मी माझं जे जुनं घर आहे, माझ्या वडलोपार्जित जे आमचं जुनं घर आहे आंबेडकर चौकामधलं, ते सुद्धा आम्ही 15 फूट कालच ते पूर्ण निष्कासित करून ते मोकळं केलेलं आहे. आणि निश्चित त्या म्हणजे एक चांगला एक गुड मेसेज जातोय की आम्ही दुसऱ्यांना न सांगता आम्ही स्वतःपासून आम्ही सुरुवात करतो. संपूर्ण परिसरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. नागरिक प्रचंड खुश आहेत. योग एवढे सुंदर आलेले आहेत की असा कुठला घटक नसेल, मग कुठल्या डिपार्टमेंटचा व्यक्ती नसेल की तो आमच्या सोबत नाहीये. प्रत्येक म्हणजे नोकरदार व्यक्ती असेल, खाजगी व्यक्ती असेल, महिला असेल, माता भगिनी असेल, सर्व प्रकारचे नागरिक आमच्या सोबत या ठिकाणी जुळतायत. युवक जुळतायत. सर्व क्षेत्रातील म्हणजे ऑटो रिक्षावाल्यांपासून तर म्हणजे एखाद्या काय म्हणू आपण, एखाद्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीपर्यंत. कारण की विकासाच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत आणि त्यांनी जे आमच्यावर विश्वास ठेवतायत, हे सगळं फक्त नागरिकांच्या जे अपेक्षा आणि त्यांची जी साथ आहे त्याच्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतोय. याची आम्हाला जाणीव आहे आणि आमच्यावर अजून जबाबदारी वाढलेली आहे. कारण की एवढ्या नागरिकांची अपेक्षा आमच्याकडे बघतायत, लोक, महिला बघतायत. आणि आताच आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की एक 2-3 महिन्यामध्ये मार्चच्या नंतर सुद्धा आम्हाला इथे 24 तास पाणी कसं मिळेल त्या संदर्भात सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी चालू आहे. आणि 50 टाक्या या परिसरातल्या आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या 50 टाक्या ॲट अ टाइम चालू होतील असंही आश्वासित आम्हाला आमच्या नेत्यांनी केलेलं आहे. निश्चित माता भगिनींचा तो मोठा प्रश्न आहे की पाण्याचा प्रश्नही निकालायला लागेल. हा जो प्रभाग आहे आमचा, हा प्रभाग फार मोठा झालेला आहे. आधी नगरसेवकाची निवडणूक एक लिमिटेड निवडणूक होती, परंतु आता ही मिनी आमदारकी सारखी एक निवडणूक आहे. आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की आदरणीय आमच्या ह्या मध्य विधानसभेचे लाडके कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून निश्चित आमचे जेवढेही युतीचे आणि आमच्या पक्षाचे, शिवसेनेचे नगरसेवक असतील ते भरघोस मतांना निवडून